अमित शहांचा पुतळा, वंचित बहुजन युवा आघाडीचा इशारा। संसदेत अमित शहा यांनी विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे एकेरी नाव घेत अवमान केला। याच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने अमित शहांचा प्रतिकात्मक पुतळा युवा आघाडी अकोट तालुका अध्यक्ष आशिष रायबोले व महासचिव अमन गवई यांच्या नेतृत्वात छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जाळला। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, मुर्दाबाद मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणला होता। यावेळी आंदोलन करणाऱ्यांकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा होता। त्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं एकेरी नाव घेतल्यास भाजपच्या स्थानिक जनप्रतिनिधींचे घरे फोडले जातील आणि त्यांना ठोकून काढू असा इशारा वंचित बहुजन युवा आघाडीने दिला। यावेळी युवा आघाडीचे तालुका अध्यक्ष आशिष रायबोले, महासचिव अमन गवई, प्रदीप वानखडे, संदीप आगरे, प्रदीप चौरे, स्वप्नील वाघ, सचिन उमाळे, उमेश लबडे, राजपाल बडगे, रोशन रायबोले, विशाल वानखडे, उल्हास तेलगोटे, दिनेश घोडेस्वार, आकाश वाकोडे, सदानंद तेलगोटे, भूषण मोहळ, लखन इंगळे, राहुल धांडे, विकी धांडे, आदित्य धांडे, सुनील घन बहादूर, नंदू मापारी, अक्षय तेलगोटे, निलेश तेलगोटे, प्रवीण सोनवणे, प्रमोद धुंदे, सचिन धुळे, संजय तेलगोटे, शेख इकबाल, हिरा सरकटे, नितीन वानखडे, आशिष वासनिक, विशाल अग्रे, प्रतीक तेलगोटे यांच्यासह वंचित युवा आघाडीचे आजी माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। सत्यशोधक न्यूज चॅनल साठी कार्यकारी संपादक विशाल गवई। देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा, ते संसदमध्ये म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर हा काय स्टँड लावलेला आहे। अमित शहाला मी एक गोष्ट सांगतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे तू आज देशाचा गृहमंत्री आहेस, हे लक्षात ठेवून भान ठेवायची। तू देशाचा जे गृहमंत्री झालाय ते संविधानामुळे झाला आहे, ना कुठल्या बायबलमुळे झाला, ना कुठल्या गीतामुळे झाला। हे सांगून तुम्हाला सांगतो की ज्या देशात बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज चांद रहेगा तोपर्यंत हे संविधान राहील। कुठला अमित शहा हो, एक नाही 10 अमित शहा आलंय तर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान बनण्याची ताकद हे पुन्हाच राहणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.